शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी सुद्धा मजेत आहे. तर आज आली आहे मी कोकणामध्ये आणि कोकणातले काही काही व्हिडिओ तुम्हाला मला दाखवायचे होते. तर आज फर्स्ट टाइम मी व्लॉग करते कोकणामध्ये. लाईव्ह तर असतोच माझा आणि शॉर्ट व्हिडिओ सुद्धा असतो. मग विचार केला आज तुम्हाला मी व्लॉगिंगचा व्हिडिओ दाखवते. प्रॉपर जो मम्मीनी काय काय गार्डन केलेलं आहे ना त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल देते. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला असा गुड मॉर्निंग मम्मी. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. शुभ सकाळ. सकाळचा प्रवास सुरू झाला माझा. मम्मीने किती छान गार्डन केलं ते तुम्हाला मी दाखवते. पहिल्यापासून सगळं डिटेलमध्ये दाखवते. पहिली सुरुवात करते आमच्या तुळशीच्या ह्याच्यातून, रोपातून, म्हणजे आपली तुळशी माताच्या ह्याच्यातून. आणि इतकं छान रोप झालेलं आहे तुळशीचं, मस्त. आणि ज्या बियाणं तिने मला मुंबईला पण दिलेलं त्याचं पण आता रोप छान येत आहेत मम्मी आता त्याला. आणि एक झाड त्याच्यात आले का मम्मी, ते कसले ते माहिती नाही, बघायला पाहिजे तिने. त्या तुळशीच्या रोपामध्येच आलेलं आहे. तर मी विचार करते ते घेऊन यायचा, मग नेक्स्ट टाइमला घेऊन येते मी ते आणि काय लावून टाकते. आणि तुळस पण आता मस्त आली आहे त्याला. ओके चल, आता ही तुळस आहे मस्त केलेली. आणि त्याच्यानंतर ही शेवंती आहे, ह्याचं चिनी गुलाब, सॉरी चिनी गुलाब आहे. आणि हा मोगरा आहे. मोगरा इतका बघा मस्त असा मोगरा आलेला आणि इतका छान सुगंध. याला कळ्या पण भरपूर आलेल्या ते बघा, खूप छान कळ्या आलेल्या तिथे. आणि हा पण मोगराचा आहे ना मम्मी? हा एक मोगरा आहे, हा तगर आहे व्हाईट. हा सुद्धा चिनी गुलाब आहे. इथे लसणाचे लावले आहेत तिने, मस्त असं टेक्निक वाईज तिने यूज केलेले आहे. घरातलेच लसूण आहेत ते तिने त्याच्यात रोपले होते, तर छान अशी पाती आले. ह्या पातीचा उपयोग ती पण भाज्यांसाठी करते. आणि झुणका आमच्याकडे इतका फेमस आहे मम्मीचा, तर त्या झुणक्यासाठी ही पातीचा उपयोग ती करते छानपैकी. त्याच्यानंतर ह्या टॅमॅटो, हे सगळे टॅमॅटोचे बियाणे आहेत, हे सगळे टॅमॅटो लावलेले आहेत. आणि ह्या सगळ्या मिरच्या आहेत. मिरच्या बघा आता यायला लागले थोडे. आणि इथे सगळी फुलं आलेली आहेत आता. हे जे दिसकी तुम्हाला फुलं दिसत आहेत ना, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता मिरच्या यायला स्टार्ट होतील. आता इथे हळू आतमध्ये पण थोडेसे आलेले आहेत बघा. त्याच्यानंतर इथे आहे शेवंती आणि इथे पण आहे चिनी गुलाब. चिनी गुलाब भरपूर लावलेले आहेत तिने. आणि अजून तुम्हाला दाखवते तिचं काम चालू आहे. काय करतेस? मी मुळा काढते. दोघातला काढला. ओके वाव. तिघात लावला होता. लसणीच्या मध्ये पण टाकला होता ना, तो पण आला. दोघांमधला काढला, नवीन मुळा लावणार आहे ना बी माझ्याकडे. हा तुला घेऊन जा मुंबईला. ओके मस्त आहे. ताजीची भाजी. एक तुम्हाला जुडी दाखवते मी. मम्मीने मस्त अशी जुडी बांधलेली आहे मुळ्याची. आणि तिने मला आणि माझ्या बहिणीसाठी करून ठेवलेल्या आहेत जुड्या. माहेरचं लाईफ वेगळीच असते ना. आणि ही कारले आलंय इथे आता यायला स्टार्ट होतात. हे मम्मी म्हणते. एक कशासाठी बोललीस तू? ते पहिलं कारला असं येतं लाल सुकतं पिवळं सारखं, बी वगैरे लावण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर बाकीचे यायला स्टार्ट होतील ना. तसं इथे एक बेबी आलंय कारलं आहे बघा, खूप छोटूस आहे. आणि वरती आता यायला स्टार्ट होत आहे ते बघा. इथे तुम्हाला दिसत असतील याच्यामध्ये. आता इथे यायला, हां ते पण दाखवते मी. आणि छोटंसं बेबी टॅमॅटो बघायचं तुम्हाला. बघा किती क्यूट आहे ना. तर त्याच्यावरती टॅमॅटो यायला स्टार्ट होतील. आणि हे मिरच्या आहेत मम्मी. हे मिरच्यांची रोपं लावलेली आहेत. आता ते येईल. एक कारल्याचं रोप आहे. आणि इथे एक वांग आलंय मस्त असं छोटूसं वांग दिसतं का तुम्हाला? हा नाही, हे बघा वांग्याचं रोप आहे. आणि बियाण्यासाठी काढलंय तिने ते. आणि ॲलोवेरा आम्हाला लागतो, तिने खूप लावलं आहे ॲलोवेराचं. गुलाब फांदी बघा वरपर्यंत गुलाबाची गेलेली आहे. आणि घोसाळी बोललीस, काय बोलली? शिराळी. ओके, ही बघा शिराळी आहे. आणि ते छोटूसं बेबी शिराळ आलेलं आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. वरती पण येते बघा, इथे फुल आहे. ओके 1 सेकंड. इथे छोटूसं आलं आहे, तिथे फुल आहे येलो कलरचं. त्याला आता कंटिन्यू पुढे वाढत जाणार ते. वरती अजून एक आहे. आणि हे नेट असं तिने बसवून घेतलं आहे, त्याच्यावरती ही वेल पूर्ण पसरणार. तिने काय बोलतात त्याला मम्मी? घरेलू जुगाड बोलतात ना. घरेलू जुगाड केलं तिने त्याच्यावरती सगळं. हां, हे आमचं अंगण.
पाण्याची सोय आहे ना इथे. हे अंगण आहे आणि तिने या जागेचा उपयोग केला आता पाणी पूर्ण. आलंय, आता झाडांना पाईप मारणार. अजून तुम्हाला दाखवते काय आहे ते. हे आंब्याचं झाड मी ऑनलाईन मागवलेलं होतं, पण छान आता आलंय ते. आता मम्मी नंतर शेतात लावेल. नारळ आहे ना हा पण एक, हो 2 नारळ 3 आहेत ना. 3 नारळ मागवलेले तर जगले. फक्त काजू मी मागवलेले ते नाही जगले ना मम्मी. वेलची, हा काजू नाही जगला. आणि ही वेलची आहे का? हो. अच्छा, हे वेलचीचं पण मागवलेलं. बघू आता ह्याच्यावरती कसं होतंय ते. इथे हे कांद्याचं लावलंय, कांदे कांदा आहेत आणि 2 मुळाचं. आणि बाकीचे कांदे आहेत. हा बीट ते काय कांदा आपण बरं बिझनेस नाही करत. असंच पत्ते लावले. आले की भाजीला वगैरे यूज करतात आणि कढीपत्ता मेन गरजेचं आहे. कढीपत्ता, कोथिंबीर. मला सगळ्या भाजींमध्ये कोथिंबीर लागते आणि मम्मीने लावलेली आहे. आणि तुम्हाला अजून टॅमॅटो दाखवते. हे बघा किती छान टॅमॅटो आलेत, कच्चे आहेत. आता येतील, चांगले पिकतील. आता भरपूर आलेत. येताना घेऊन ये मम्मी हो. टॅमॅटो. आणि ते हे आहे पावटा, हे वाला. टोमॅटोच्या मागे. अच्छा, हा वाला. हे पावटा आहे. हे काय ह्याच्यामध्ये? कुठे हे 2 पालेभाजी आहे. ते आता बियाणं असतं, त्याचं बी वाढणार ना. मग ते बी सुकलं ना की परत टाकायची पुढच्या वेळेला. अच्छा, इथे असं बियाणं आहे. सगळे ठेवले. आणि ते पालेभाजी, पालेभाजी, चवळी. चवळी. ओके, भरपूर काय काय आहे प्रकार. अजून लावते. ही गुलाब बघा किती स्वतःच्या छान खाण्यापुरतं गुलाब होते आहे. ना. आणि हे सफेदवाला शेवंतीचंच आहे. आता सीझन आता गेला. मग 2 येतात का, येलो आणि व्हाईट मध्ये? होते, सीझन होता ना. जवळून दाखवते तुम्हाला. किती फुलं छान आलेली आहेत त्याला. देवाला होऊन जातात. आणि हे कोपऱ्यात कसलं आहे? कुठलं? हे वाला ते सांगते का तुला, पावटाच आहे सगळा. हा पण? हो. अच्छा. आणि हे हे गुलाब आहे ना, छोटे चिनी गुलाब. हां, नॉर्मल गुलाब आपले पिंक कलरचे येतात ते. हे ते गुलाबांचं आहे. मला फुलं भरपूर आवडतात. तू मम्मीला सांगितलं गार्डनमध्ये जे करशील त्याच्यामध्ये फुलांची झाडं लावच लाव. तर मम्मीने फुलं भरपूर लावलेली आहेत. बघायला पण आवडतात. तिकडे शेतामध्ये आहे ना असं, मी काय केली होती माहिती का आयडिया. ही फुलं देवाची सुकतात ना आपली, हा, ती मी सगळी गोळा केली. म्हणजे सहज मला असं वाटलं, मी गोळा केली आणि तिकडे अशी एक कुंडी आहे, अशी या कुंडीत टाकली, वरती माती टाकली, खत टाकलं आणि अशीच ठेवली. तिला मस्त आता एवढी हे आले, पालवी फुटली. आपण जाऊन बघून येऊया. हा, दाखवते पाहिजे आपण दाखवूया. म्हणजे ते मी केलेलं आहे. ते सहज मी अशी सुकलेली फुलं टाकली होती. म्हणजे सगळ्या प्रकारची मिक्स तिथे झालेली आहे. पण असं कळलं की त्याच्यामुळे होऊ शकतात ना, मी टाकून नाही देत, अशी जमा करून ठेवली, त्याची पालवी फुटली. जाऊ आपण तिथे जाऊन येऊया पटकन, कारण मला पण जायचं आहे तर रिटर्न. तर मम्मीला बोलली पटकन आपण सगळं करू आणि मग जाऊन येऊया. चला, तिचं पण काम झालं की आम्ही निघू. आता मग तुम्हाला मी शेतावर भेटते थेट. पण शेतावर भेटू आमच्या. आणि शेतावर मम्मीने काय काय केलेलं आहे ते बघू तिथे, कारण भरपूर काय काय प्रकार करत होती ते. आणि ते मला बघायला नाही भेटलं. मी 2 महिन्यानंतर आली आहे गावाला. तर मम्मी बोली जाऊन एक फेरी मारून येऊया, कारण मला दुपारी परत रिटर्न जायचं आहे. तर बोले आता वेळ आहे तर एकदा एक फेरी मारून येऊया आपण. आणि तुम्हाला सुद्धा आमचं शेत दाखवते. ज्याने कोणी नाही बघितलं असेल, नवीन सबस्क्रायबर असतील तर त्यांनी आमचं शेत सुद्धा बघा. म्हणजे पंढरपूरचे व्हिडिओ बघा. मी 4 तारखेला पंढरपूरला जाणार आहे, तिथे लाईव्ह करणार, नक्की जाईल. हां, तर ते सुद्धा व्हिडिओ बघा. तिच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि तसा सपोर्ट तिच्या चॅनलला सुद्धा करा. हे सांग काय झालंय माझं. हां, चला शेतात चाललो आहे मी आमच्या. कविता काकीच्या घरी आलो आम्ही. फुलं व किती मस्त आलेत. उद्या जाणार. मी म्हणते आज जाणार. हे मामीचा घेवडा दाखव. बघ घेवडा लोक चोरून नेत आहेत. हो बाई, तिला मिळतच नाही बिचारी. घेवडा बघतो. फुलं बघ गजऱ्याची किती आली ती मस्त. काढत नाही. अगं वर चढवत नाही ना कुणाला. त्यांना म्हटलं हाय तो घेवडा खा. हे इथं आत नाही आबोली, पोहोचत. आबोली. आबोलीला आबोली आबोली ही बघा आबोली. गजऱ्याला. आता मला गजरा करून कोण देणार. सई होती सलोनी. आबोली बघा, कविता मामींकडची आबोली. आणि इथे घेवडा आहे, त्या बिचारीला घेवडा मिळतच नाही. कोण नेऊन चोरून नेतात. हात पोचत नाही ना. त्यांना म्हटलं खाऊन टाका, थोडा तरी मुकी लागू दे. कुठे दिसत नाही. अगं पण मुखी लावायला काढील कोण. इकडे इकडे हे बघ, इकडे कुठल्या कोपऱ्यात होत्या बघ.
का तिथून हात नाही पोचत आहे? इकडनं हा पाकलाय ना का पेरू अगं पेरू कशी पडला नाही का खाली हा. उभा करून ठेवला आता नसतं. ते दिवस मी शिडी लावली त्यांना चढवीत होतो हा हा बघ शाप पाकला म्हणून उतरा मोर एक काम करा मला लागलं. मोठा स्टूल आणा आणि तुम्ही धरा आणि त्यांना वर उभं राहायला सांगा म्हणजे ते घेवडे काढतील. काढतील हो हो खरं मी आता जाईन ना मी तर जाते. आज मागवा स्टूल आणून ठेवून द्या तुमच्याकडे आणून ठेवून द्या ती आल्यावर ती नंतर घेऊन जाईल. चालेल कधी वेळ मिळेल तर मामाला काढू दे. आज आठवणी स्टूल घेऊन यायला सांगा मामानं. ते घेवडे आहेत ना काढा तुमच्या मुखी एक पण लागणार नाही. नाही खरंच आता खाली वाचतात ना कोण ठेवीतच नाही नाही ठेवणार हो जवळ भेटलं काय इथं सगळं मोफत आहे का नाही पडवाला फ्री फ्री वांगा भाजला आणि याचा मला शिव्या ते येत नाही ना ग लोकांसारी मी शिव्या नाही कुणाला ते कशाला शिव मग कोण खाणार आहे तो खाऊन द्या खाऊ दे हो पण शिव्या नको देऊ. हो त्यालाच कळत नाही तर काय करणार. जाऊ दे प्रत्येक जण मेहनत करतो ना. नाही जायचं तिला मुंबईला आता 12 वाजता तिला म्हणजे एक राऊंड मग पाणी चालू ठेवले मी. एक राऊंड मग ये मग ती निघतो. मी उद्या जाणार पंढरपूरला ना हो, मिरच्या आल्या बा यांच्या आज 4 तारीख ना नाही आज 3 तारीख 3 तारीख म्हणजे 4 तारखेला हा बरोबर. मिरच्या बघ इथे आल्यात मस्त लाल काय लाल जाणार असतील ना. हे दीपिका हा कविता मामींचा मंडप काय ते तो आमच्या लेक बघते व्हिडिओ व्हिडिओ बघते ती पडलाय उचलून ठेवलाय. आता मामीने सांगितलं घेवडे खा. कोकणची माणसं साधी बोळी कोकणची माणसं साधी बोल. मस्त लावलंय सगळं छान केलंय. चला येतो जाऊन जा जाऊन ये हा. जाशील ती सांभाळ. हो हो ते आहे तिथे. तुमचा आशीर्वाद असू दे तुमचा आशीर्वाद असू दे बोलते. तुमचा आशीर्वाद असू दे. आशीर्वाद आशीर्वाद हे बघ त्याची किंमत नाही ते. हो चला गावी आले की ना घरी जायची इच्छाच होत नाही आणि आता मम्मी इथे असल्यापासून ना जरा बरं वाटतं गावाला. हे बबन काकांचं मळ आणि त्यांचे घर पण बांधलं इथे आतमध्ये आणि खूप छान छान भाज्या बिज्या वगैरे सगळं लावलंय त्यांनी. तर ते पण गेलेत पंढरपूरला मग त्यांचा मुलगा बघतोय सध्या. चला बाहेर सोडायला कोण नाही ना आवाज देत आहेत. इथून जागा अरे रे रे ग बिचारी कोण पाहिजे. आवाज ऐकतायत बाहेर नेण्यासाठी. हम्मा हम्मा आतमध्ये तुझा मालक गेलाय तिकडे भाज्या लावायला. तुझा आवाज ओळखत असतील ना मी. त्याच्यावर असते ना. कुठून जाव्या हो, इथून आले का इथून चल. कुठून चल तू तू सिनियर आहेस. हे दाखवायचं बोरिंग. आलो आपण तिथून येताना दाखव. हा आमचा नेहमीचा रस्ता जायचा. गावी आली तरच ब्लॉगिंग व्हिडिओ होतो नाही तर काय तिथे मुंबईला मी ब्लॉग करणार आहे. आता किती उपयोग आहे पाला पाचोळ्याचा. हो. भात लावताना सगळं जाळणार तिथे ना. हो तरवा तर गेल्या वर्षी ह्याच्यामुळे सगळं हे कळायला लागलं. मम्मीचा रोजचा येण्या जाण्याचा रस्ता आहे हा शेतात जायचा. तो व्हिडिओ टाकलाच नाही तू चालेल बोलीचा. कोळींचं टाकलं ना ते तुझ्या ह्याच्यात? मी बोललेलं पाठवलं ना मी योगेश कदम नाही टाकायचं. टाके लागतील. सलोनी असते तर गजरा बनवून दिला असता का तिने मला. किती फुलं आलीत. पाईप घेतला ना तर म्हणजे असा घ्यायचा किंवा इंदुवणीतून असा घ्यायचा कोपऱ्यातून काही इथे शेतीचा प्रश्न येत नाही ना. इंदुवणी असा पाईप घेतला ना असा वरूनच घ्यायला लागला मी. असा आला ना नळाला घेतला तर सरळ येतोय ना असा पुरा सरळ असा येईल. कारण शेतामधून त्यांचं नुकसान करून टाकून अर्थ नाही पवार ते परत. बोलले पावसाचे आपण इथून खड्डा खणूया खर्च करू नको इथून खड्डे करूयातून पाणी बाजून जाईल. चलो त्याच्याने जाळलं सगळं खड्डे केलेत ना त्याच्यामध्ये सगळं गवत गोळा केलं 1 2 3 4 खड्डे भरले. इथे नारळ आणि हे लावायचं ना आपल्याला आंबा. येस खत बी सगळं टाकलेलं आहे. आता तिने काय काय केलंय ते तुम्हाला मी दाखवणार होती. ते बघा इथे नारळ लावलेला आहे. तिथे नारळ आहे. इथे एक नारळ आहे. आता पाणी घालायचं त्यांना.
खड्डे करून ठेवलेले आहेत मोडण्यासाठी सगळं व्यवस्थित. आणि त्याच्यात आता ते तिथे तिने आंबे जे लावलेले आहेत ते परत इथे लावणार आहेत त्याचे रोप. शेवंती लावलेलं ना, जास्वंदी जगली बघ. हा पाणी घालतेस ना हो, त्याला? आता पाणीच घालणार. हा पेरू आले होते त्या बकऱ्याने खाल्ले. आणि ते लिंबू. हे ना आता मी आले पंढरपूरला की इथे मुळा टाकते. हे सगळं स्वच्छ करून इथे मुळा टाकते, पूर्ण स्वच्छ. ही शेवंती आहे काय? नाही, ते असंच जमिनीवर अच्छा, उगवतं ना. हा. सगळं काढायचं आता, हे स्वच्छ करायचं. जाते पाण्याचे वांदे होतील ना, म्हणून मी लावलं नाही अजून. हो, झाडं तोडली. मोकळं झालं ना. त्याच्यामध्ये हे माझ्या ठेवलेत आणि किती बारीक बारीक काटक्या त्या भरून ठेवल्यात मी. हे मला ठेवणार. हे आहेत ना, हे सगळे मला ठेवणार. आणि मोठे मोठे आहेत ना ते नाही बोलले तुम्ही. ये. शारदा काकीची शिडी आणली. तर याला मोर आला. हो, त्याला मोर आला. ते काय बबन काका आहेत तिथे. दादा हे याला मोर. ते त्याने चुकीचं लावलं, जरा वर लावलं. ते बोललं ते नाही वर नाही लावायला पाहिजे होतं. ते बघ काय हे चुकीचं लावलं, वरती खाली लावायला पाहिजे होतं. म्हणजे त्यानं तोडलं असं झालं असतं ना. हे कसं आहे, असं पाहिजे होतं. इथे जर असतं ना कलम ते दोन, इथं तोडलं असतं त्यांनी. कलम वर लावल्यामुळे त्यांना जपून तोडावं लागलं वरती. हा, म्हणजे येऊ शकतात ना आता येऊ केले ते. शकतात, पण ते कमजोर होतं ना. आणि हा फणस थोडा एकट्याला जमणार नाही ना. त्याला रशी बांधून इकडे ओढणार त्याला. केळ्याला गड घालायचे, केळी. केळी आली. व्हिडिओ आमचा पूर्ण बघा, सगळं छान छान सगळं दाखवते मी तुम्हाला. इथे केळ्याचं लावलेलं आहे तिने. ही राख टाकली काल मी. रोजचं मम्मीचं जास्त राखेचा उपयोग करू ना, तेवढी झाडं चांगली जगतात. मम्मीचं रोजचं काम आहे. काही ना काहीतरी येऊन इथे करत असते. ती बघ भेंडी बघ. स्वच्छता पण बघ इथे छान ठेवल्यात बघा. भेंडी, ती भेंडी आलीत. मला भेंड्याचा कंटाळा आला तरी उगवतात ती. रोप असतील ना आतमध्ये रुजलेली बिया. छोटी छोटी भेंडी आली. ती काढायला पाहिजे तर जून होतात ना नंतर. नाही काढली तर. हा, आज नाही काय ते. आता पंढरपूर चाललो ना आम्ही उद्या, मग आल्यानंतर तोडतील. हा, एक ड्रम मध्ये आहे पाणी. पवारीन बोलली मी घालेन म्हणून. त्यांचीच बायको कधीतरी घाले. तुम्ही काय करा, जरासं फक्त कधीतरी वाटलं तिथे पिचकारी मारा. आज नाही येणार. पाणीच घालतायत वाटतं. हा, झाडांना पाणी घालतायत. ते ना. आता घालताय पाणी. राहू दे आता. तुम्ही नंतर मला म्हणजे तुमचा हात पोचला जरासं ते सासराला टाकलं तरी चालेल ड्रम मध्ये. आता उद्या परवा कधी पण. आता आहे सध्या. कुठला? हा, तुम्हाला यावं लागतं ना इथे. नाही कसं आहे, हा ड्रम भरलेला आहे. हा भरला, हा का रिकामी आहे. पण बाय चान्स लागलाच तरच तुम्ही टाका. हा, सध्या आहे पाणी. अच्छा, दीपिका आले ना.